पिंजरा पिंजरा रे वीर, झाली का गाडी नीट? आनंदी थांब ना जरा वेळ, मी बघतोय ना काय झालं ते. पण माझ्याकडे तेवढा वेळ. ठीक आहे, तू गाडी घेऊन मागणे, मी चालत पुढे जाते. एवढी काय घाई आहे तुला? 5 मिनिटं थांबू. तुला कळत नाहीये का माझ्याकडे वेळ नाहीये? मला बाबांची काळजी वाटते. आनंदी सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. मी एक काम करतो, गाडी इथेच ठेवतो, आपण चालत जाऊया दोघे. चल. मला माफ कर, मी ओरडा नको होतं तुझ्यावर. मी VDS का? माफी कसली मागतेस? चल आपण एक गेम खेळूयात. बघूयात वाड्यावर कोण आधी पोचतंय. पळण्याची शर्यत लावूयात. 1 2 3. मला वाटलं अक्कीनं आतापर्यंत पांढरी साडी घातली असेल, छाती बडवून बडवून मच्छिंद्रच्या नावानं गळा पण काढला असेल. नाक्कीनं अजून मंगळसूत्र कुकू तसं ठेवलंय. अरे देवा, अक्करदंडकाळ काय करतो इकडं? बरोबर आहे, मच्छिंद्रचं बरं वाईट झाल्यावर अक्काचा इमानी कुत्रा नाही येणार तर मग काय, मच्छिंद्रची तिरडी उचलणार कोण? त्याला तयार व्हा तात्यासाहेब देशमुख. या वाड्याचे मालक आता तुम्ही होणार. अक्का सगळी मंडळी जमली. नाही मला कळलं, जे नागनाथने फोन करून सांगितलं मला. खूप वाईट झालं. काय करणार आपण, होणाऱ्या होत असतात गोष्टी, पण काय टाळता येतं का? पण अशा कार्यामध्ये आपली आजपर्यंत कुणाला मारला नसेल एवढा मार याला मार. माझ्या कुंकवाला हात घालायची हिम्मत केली आणि मार त्याला मार. इतका मार की यापुढे वाड्याकडे कुणाची नजर वर करून बघायची हिम्मत नाही होत का? मार. अरे डुकरा, अरे जनावर अरे माणूस आहे आणि झेडपी आहे. अरे झेडपी तर समाजात नको ऐका. का केलंस नागनाथ तू असं? आता सरस्वतीला थांबवणं साक्षात ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही. अरे पहिला, अरे अहो, या नारायणीला या घरात आणण्यामागं सगळ्यात मोठा अडसर असेल ना तर आमचे हे आहेत. का बाई, आता काय झालं? अहो, ते सारखे नारायणीला या घरात नको, नारायणी या घरात नको असंच बोलत असतात बघा. अक्का, चुकून हा माणूस आपल्या मागे उभा असताना
तर त्या आनंदीला या घरातच काय या गावातनं पण हाकललं असतं बघा. तात्याला जेलमध्ये टाकलं तरी वीर ललिताला काही दाद लागू द्यायचा नाही, शिवाय तो नारायणीला घरातही घ्यायचा नाही. तेव्हा याला जेलमध्ये टाकण्यापेक्षा नारायणीला याच्या घरात प्रवेश मिळवून देण्यासाठी याचा उपयोग करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. विष्णू बस, विष्णू बस. आता जो काय असेल तो सोक्ष मोक्ष लावून टाकू याचा आजाद. हो, सोक्ष मोक्ष लावायचंय म्हणूनच सांगते, तात्याला माझ्या खोलीत घेऊन जा. अगं आज काय रे बाहेर काय जीवन घ्यायचं तर काय फरक पडतो. ते तुला कळेलच. विष्णू, याला घेऊन जा. आणि हे बघ, तू नागनाथवर लक्ष ठेव. ज्यांनी वाड्याबाहेर पाऊलही टाकता कामा नये. पोलीस आले की मला कळव. नागनाथने ऐकलं नाही तर मारून टाक त्याला. काहीतरी त्याचा आता मला उपयोग राहिलेला नाही. काय तात्या, बरोबर बोलते ना मी? हा तमाशाचा फळ नाहीये. ते बघत उभे आहात इथे डोळे विस्फारून. कामाला निघा. 1 मिनिट. पुढचे 2 दिवस कानात गोळे घालून राहायचे. कळलं? काही ओळखीचे आवाज येण्याची शक्यता आहे. कळलं का? निघा. हा बोल. हॅलो गोरख, गोरख मला वाचव. अक्का माझा जीव घ्यायला निघाले रे. का काय झालंय काय नक्की? मला पण काही माहित नाहीये रे. तिने मला जीवे मारण्याची धमकी दिली. अरे उगाच नको त्याला पडत अडकवते ती. अरे पण असं कशाला वागेल अक्का? नागनाथ तू काही घोळ घालून ठेवला नाहीयेस ना? अरे मी कशाला गोळ घालीन गोरख? गोरख तुला तर माहितीये ना, मी त्या नारायणीच्या विरुद्ध साक्ष दिली होती. त्यामुळे डोक धरू दे रे ती माझ्यावरती. हा सगळा राग काढते ती माझ्यावरचा. आणि म्हणूनच तिने माझ्यावरती हा विचित्र आरोप केलाय. विचित्र आरोप? नागनाथ हे बघ, तू काय धुतल्या तांदळासारखा नाहीस. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली एवढं नक्की. कारण अशी संधी मिळाल्याशिवाय अक्का इतकी तोऱ्यात वागणार नाही रे. अरे तू मला काय आता इथे प्रश्न विचारत बसणारेस का? इथे माझा जीव टांगणीला लागलाय. नागनाथ तू नक्की काय घोळ घालून ठेवलायस ना ते सांग मला एकदा. सांगतो मी तुला. काय झालं, मी दादाकडून एक कादंबरी लिहून घेत होतो आणि मग. एक मिनिट. या सगळ्यात दादाचं नाव कुठून आलं? नागनाथ तू तुझ्या कुठल्या लफड्यात दादाला नाही ना गोवलंयस? नाही, कारण एक लक्षात ठेव, जर का दादाच्या नादी लागला असशील ना तर अक्का तुला कधीच सोडणार नाही. अरे गोरख तू ऐकून तर घे ना. मी त्या नारायणीच्या विरुद्ध साक्ष दिल्यामुळे वीर आणि आनंदीचं लग्न झालं ना. अरे मग ते तेवढं चांगलं काम केलंय त्याच्यासाठी तरी मला मदत कर ना तू. नागनाथ इतकी गयावया करतोस ना, म्हणजे तू माती नक्की खाल्ली. अरे चल सांग बघू पटकन, काय केलायस घोळ तो? आई शपथ मी काही केलेलं नाहीये. आता तुला कशा प्रकारे विचारू म्हणजे तू सगळं खरं सांगशील? बरं ते सगळं सोड, मला सांग अक्काचं काय म्हणणं आहे? अक्काला वाटते की मी दादाचा खून करण्याचा प्रयत्न केला. काय बोलतोयस काय तू? माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास तू. तुझा जीव घ्यायला मला खूप आवडेल, पण फक्त एकाच कारणामुळे मी तुला जिवंत ठेवतेय. पिंजरा पिंजरा रे पिंजरा
गेलं गेलं. अरे देवा, मेलो मेलो. ऐक मोडला मोडला, सगळी हाडं मोडली माझी. अक्के तुझ्या त्या इशण्याला तू एक मसाज सेंटर का नाही काढून देत? सगळ्या गावची तरी हाडं मोडल आणि 4 पैसे तरी त्याला मिळतील. माझं अंग मोकळं झालं बघ. खरं म्हणजे तुझ्या आत्म्याला तुझ्या शरीरापासून मोकळा करायचा होता. तुझी हिम्मत कशी झाली रे माझ्या नवऱ्याकडे नजर वर करून बघायची? तुझे हे डोळे आहेत ना, हे बाहेर काढून तुझे हाल हाल करून तुला मारायचं होतं मला. आणि मी तसं करायचं ठरवलं असतं ना तर मला कुणीही अडवू शकलं नसतं. कळतंय ना तुला? आयुष्यभर तुला सांगतो अक्का, काय केलं नाही. आयुष्यभर सांगतो मी काय केलं नाही. पास पास नाही तर इथेच गाडीन तुला. अक्का एक वेळ जीव घे, पण तू तुझी नजर अशी रोखू नको. काळाची दडदड वाढते बघ. बोल, कसं मरायला आवडेल तुला? कुठल्या प्रकारचं मरण हवंय? बोल. काय अक्का काय बोलते तू? सोयरी काय आपली? तुझी पोरगी नांदते माझ्या घरी. माझी मुलगी तुझ्याकडे नांदत नाहीये. खरं म्हणजे ती नांदायला हवी, कारण तिच्या पोटात तुझ्या वीरचा अंश वाढतोय. तू माझ्या नारणी बद्दल म्हणते? तुझी नारायणी म्हणजे काय माझीच पोरगी ती? हो, मग तुझ्या मुलीला तुझ्या घरात पाऊल टाकू देणार नाहीस अशा गर्जना करत असतोस, त्याचं काय? कोण म्हणतो? कोण म्हणतो? ललिताला विचार, मिसेसला विचार माझ्या. मी सगळ्यांना सांगतो की नारणीच्या पोटात वाढणार वर्ग ईरच आहे म्हणून. तिला घरी घेऊन या. इथं येताना मी सगळ्यांशी भांडून आलो. मी तुला वाटत असेल तर आत्ता जाताना मी तिला बरोबर घेऊन जातो. काय नारणी माझीच पोरगी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या 2 दुखऱ्या जागा आहेत. एक माझा नवरा, दुसरी माझी मुलगी. माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास तू. तुझा जीव घ्यायला मला खूप आवडेल, पण फक्त एकाच कारणामुळे मी तुला जिवंत ठेवतेय, ते म्हणजे माझ्या मुलीचं सुख. असं काय करते अक्का? अगं नारायणी तुझी असली तरी हे माझ्या मुलीसारखीच आहे. तिला आता मी माझ्या बरोबर घेऊन जातो. बघतो तिला घरात घेताना कोण अडवत होती. जा, सोडलं तुला, पण लक्षात ठेव माझ्या 2 अटी आहेत. 50 अटी मान्य तुझ्या. पहिली अट, माझ्या नारायणीला सन्मानानं घरात परत घ्यायचं. आणि पुढची पण अट मान्य. काय अट आहे ते नीट ऐकून घे. दुसरी अट म्हणजे त्या तमासगिरणीला घराबाहेर काढायचं. आता ते राहते तर राहू दे की. बस, सल्ला विचारलेला नाही. मान्य आहे की नाही तेवढं फक्त सांग. बोल, मान्य आहे का? मान्य. निघ. तात्या, लक्षात ठेव, ही तुझी शेवटची संधी आहे. यानंतर कधीही, अगदी चुकूनही माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या मुलीला तुझ्यामुळे त्रास झाला ना तर मी तुझी गय करणार नाही. कळलं? जा.
बोल विष्णू. आले का इन्स्पेक्टर? ठीक आहे, तू नागनाथला घेऊन बाहेर ये. मी आले. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. का मला तो दुधाचा ग्लास सुद्धा हवाय. विष्णू